मंडळी, कच्च्या चपातीवरती डाळ टाकून कधी वाफवली का? नाही ना? तर आज करूनच पहा. कच्च्या चपातीवरती हरभरा डाळ टाकून वाफवल्यावरती एवढा चविष्ट आणि भन्नाट पौष्टिक असा पदार्थ तयार होतो. एकदा जर घरच्यांनी खाल्ला ना, तर आठवड्यातनं 2 ते 3दा करायला लावतील. मला 100% खात्री. कारण होतच तेवढ्याच चविष्ट आणि जबराट. आता करायचा कसा तेही पहा. व्हिडिओ स्किप न करता बघा. सर्वात आधी एका परातमध्ये 1.5 कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचंय. त्यात चवीपुरता मीठ घालायचंय, अर्धी चमची हळद आणि थोडंसं तेल घालून छान आधी मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालत आता आपल्याला छान कणिक मळायचे. कणिक मळताना मात्र जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील नाही. अगदी मीडियम सॉफ्ट अशी आपल्याला कणिक मळायची. पाणी एकदाच न घालता जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं ऍड करत छान असं मऊसूद आपल्याला कणिक मळून घ्यायची. 1 ते 2 मिनिटं लागतात कणिक मळायला. इथं आता छान सॉफ्ट अशी माझी कणिक मळून झालेली आहे. अशा पद्धतीची तुमची देखील कणिक मळून व्हायला हवी. आता कणिकेला बाजूला ठेवू. इकडं मी रात्रभर भिजवलेली हरभरा डाळ घेतलेली. हरभरा डाळ छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची. पाणी निथळून धुवून घेतलेली हरभरा डाळ सर्व आता मिक्सर मध्ये घालायची. त्याचसोबत 1 ते 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकड्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, 2 चमचा बडीशोप. अजिबात पाणी न घालता आपल्याला छान जेवढी होऊ शकेल तेवढी डाळ बारीक दळून घ्यायची. डाळ दळताना आपण पाण्याचा वापर केला नाही म्हणून थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण जेवढं होऊ शकेल तेवढी बारीक दळून आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. त्यात आता चवीपुरता मीठ घालायचंय, थोडंसं हिंग, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा लिंबूचा रस घालायचाय, अर्धी चमची हळद, 1 चमची धना पावडर, अर्धी चमची कुठलाही गरम मसाला घालायचाय आणि आता छान मिक्स करून घ्यायचंय. डाळीचं मिश्रण आणि सर्व मसाले एकजीव होईल असं त्याला छान मिक्स करून घ्यायचंय. तर आपलं मिक्स करून झालेलं आहे मिश्रण, त्याला बाजूला ठेवू आणि आपण कणिक मळून घेतली होती तिला पुन्हा आता थोडंसं मळून घ्यायचंय आणि त्यातनंच एक छोटासा गोळा घ्यायचाय. जेवढी आपण नॉर्मल चपाती लाटतो त्याहून थोडा छोटा गोळा घ्यायचाय. सुकं पीठ लावून गोळा लाटायला घ्यायचाय. चपाती अगदी नॉर्मल लाटायची, जास्त जाड किंवा जास्त बारीक देखील नाही. अगदी मीडियम साईजची चपाती लाटून आपल्याला घ्यायची. मी चपाती लाटून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या. अशा छान आणि युनिक नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे चपाती लाटून झाली. त्यावरती आपण डाळीचं जे मिश्रण केलं होतं ते त्यावरती टाकायचंय आणि हाताने पुन्हा चपातीला छान पसरवून घ्यायचंय. एकसारखं सर्व चपातीला सर्व मिश्रण लावायचंय. कुठेही जाड बारीक किंवा जास्त कमी नको व्हायला. जेवढं शक्य होईल तेवढं मिश्रण जास्त चपातीला लावायचंय. इथं मी 2 ते 3 चमचे एवढं मिश्रण लावलंय. मिश्रण लावून झालं की मी दाखवते त्या पद्धतीने चपाती छान गोल गोल करत अशी वाढून घ्यायची. भाकरवडीसाठी जशी चपाती वाढतो त्याच पद्धतीने चपाती वाढून 2 ते 3 मी तयार करून घेतलेल्या आहेत. इकडे गॅसवरती इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय. त्यावरती स्टीमरची प्लेट ठेवून तिला देखील तेल लावून घेतलेलं आहे. पाणी गरम झालं की त्यात रोल केलेल्या चपात्या आता एक एक करून ठेवून घ्यायच्या. एका बॅच मध्ये रोल केलेल्या 4 चपात्या इथं माझ्या मावलेल्या आहेत. छान सेट करून घेतल्यात. झाकण बंद करून 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला त्याला वाफवून घ्यायचे. 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्याला जशा हव्यात तशा अगदी परफेक्ट रोल केलेल्या आपल्या चपात्या वाफवून झालेल्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून थोडं गार होऊ द्यायच्यात. त्यानंतर त्याला छान कट करून घ्यायचे. कट करताना तुम्हाला हवंय त्या छोट्या मोठ्या साईज मध्ये त्याला कट करून घ्यायचे. अगदी भाकरवडी सारखंच आपल्या रोल केलेल्या चपातीला लेयर्स आलेले आहेत. त्याला थोडं बाजूला ठेवू. आता गॅसवरती पॅन ठेवायचंय. त्यामध्ये तेल घालायचंय. तेल छान गरम झालं की 1 चमचा राई जिरे घालायचंय. राई जिरे छान तडतडलं की 1 चमचा एवढं भरून तीळ घालायची. 2-3 कडीपत्त्याची पानं, थोडंसं हिंग घालून 5-6 कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. त्याला देखील छान फ्राय करून घ्यायचे. मिरच्या छान फ्राय झाल्या की त्यात रोल केलेली चपाती घालायची आणि तिला देखील छान अलटून पलटून 2 ते 3 मिनिटांसाठी छान फ्राय करून घ्यायची किंवा छान तिला फ्राय करून घ्यायची. वरून कट केलेला हिरवा कोथिंबीर घालायचा. तयार झाले इथं आपले खमंग खुसखुशीत आणि भरपूर लेअर सुटलेले असे खानदेशातील प्रसिद्ध लांडगे. पदार्थाचं नाव जेवढं ऐकायला युनिक वाटतंय तेवढंच खायला चविष्ट, अप्रतिम आणि पौष्टिक देखील. एकदा तुमच्या मुलांना किंवा घरच्यांना नक्कीच खाऊ घाला, कारण बनतातच तेवढे चविष्ट, पौष्टिक आणि अप्रतिम. भरपूर लेअर सुटलेले भाकरवडी सारखे लांडगे तयार आहे. एकदा नक्कीच बनवून बघा. कसे झाले मला कमेंट मध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.